हे गाणं मीच लावलं आहे. एक फक्त 2 मिनिटं ऐकून घ्या. मला खूप आवडतं हे गाणं. यात धर्मेंद्र साहेब होते. जेव्हा हे चित्रपट आला आणि हे गाणं मी पाहिलं होतं तेव्हा मी 8वीत होतो. बाय बाय कहूंगा मैंने जो वादे किए उनको निभाऊंगा मैं. गाण्याचे बोल खूप छान आहे. तेरा ये चेहरा हसी कैसे भुलाऊंगा मैं. खूप छान गाणं आहे. तेरे सर की कसम. ठीक आहे, आता मी बंद करतो. ॲक्च्युली हे गाणं मी यूट्यूबला टाकलेलं आहे बनवून. तर मी तेव्हा इयत्ता 8वीला होतो आणि गॅदरिंगमध्ये माझा 1 नंबरचा भाग राहायचा शाळेकडून गायकमध्ये. तेव्हा हे गाणं मी म्हटलं होतं. तर मला इतकं वन्स मोर झालं होतं की अक्षरशः मला 3 वेळा गाणं म्हणायला लावलं होतं त्या शाळेकडून. आणि मी खूप लहान होतो त्याच्यामुळे. पण तरी मी त्या टायमाला असे काही वाकमन वगैरे काही हे सिस्टीम नाही होती ना. पण तरी फक्त रेडिओवर ऐकून आणि टेप रेकॉर्डरवर ऐकून, आणि टेप रेकॉर्ड कुठे होता, रेडिओच होता घरी. तर त्याच्यावर ऐकून ना मी लगेच त्या गाण्याची कॅच करून घ्यायचे कसे बोलवायचे. आणि ते गाणं म्हटलं होतं मैं तुझे छोड़ के कहाँ जाऊंगा. तेव्हा धर्मेंद्रजी जे होते, धर्मेंद्र साहेब, ते थोडेसे वयस्कर झालेले होते. म्हणजे त्यांचा तो म्हातारपणचा चित्रपट असेल कदाचित, वय त्यांची जास्त होती. पण त्यांना हे गाणं दिलेलं होतं. असं मी चित्र पाहिलं तर तेव्हा छायागीत दूरदर्शनवर यायचं ना, त्या टायमाची गोष्ट आहे. ठीक आहे, खूप छान गाणं आहे ते. तर मित्रांनो, असू द्या तो विषय. आता विषय असा आहे, आज रविवार आणि आज ठरल्याप्रमाणे मी पांडुरंग भेट म्हणून तुमच्या पुढे आलो. आणि माझा तुम्हा सर्वांना नमस्कार, सर्व सबस्क्राईबांना नमस्कार. अहो, माझे 99 सबस्क्राईब झालेले आहे. तो 100वाच मला मिळत नाही आहे. तर प्लीज कोणीतरी सबस्क्राईब करून टाका ना, एखाद्या मित्राला सांगून. ते 99, आता हा दुसरा आठवडा सुरू झाला पण ते काही पुढे धकत नाही आहे. 99 सबस्क्राईबर, माझी गाडी अडकलेली आहे. तर कोणीतरी तुमच्यातूनच मला एखाद्या मित्राचं सबस्क्राईब करून टाका, म्हणजे मग मी पण पुरा 100 होऊन जाईल बा, नाही का. तर ठीक आहे, असू द्या, करा. पण मला लाईक करा, माझे व्हिडिओज बघा. मला तर खूप इंटरेस्ट आहे आणि हा यूट्यूब प्लॅटफॉर्मच असा मिळून गेला की ज्यात मला खूप पूर्वीपासून इंटरेस्ट आहे या विषयामध्ये, फिल्म सिटीमध्ये. आणि ते अगदी माझ्या मनासारखं मला यूट्यूब मिळून गेलं. आणि मला यूट्यूब दाखवणारा व्यक्ती खूप छान आहे किरण. तर तर आता मला ते काहीतरी अजून एक विषय शिकायचा आहे त्यांच्याकडून. इंस्टाग्राम. बघा, मी तेच विचार करतो आहे, ग्राम काय बा, छटाग्राम असं काहीतरी आहे, तो मला नावच येत नाही त्याचं. तो इंस्टाग्राम पण शिकायचं आहे मला त्याच्याकडून. पण त्याला ना वेळच मिळत नाही. तो खूप भारी आहे. भारी म्हणजे तो परदेशात जातो येतो आणि त्याचं म्हणजे कसं त्याला वेळच मिळत नाही. तरी मी आता मागे मेसेज टाकला की किरणजी तुम्ही मला शिकवा बुवा. आता एवढं यूट्यूब दाखवलं, मला आता इंस्टाग्राम पण शिकवा. तर ते सुद्धा द्यायला त्यांना वेळ नसतो, इतके बिझी. म्हणजे विचार करा किती बिझी काम असेल. आणि एवढं बिझी माणूस म्हणजे मग आता काय सांगायचं. आपल्यासारख्यांना भाव नाही देत. आम्ही गरीब पडतो ना. आणि पांडुरंग कधी पण गरीबच राहील, श्रीमंत नाही. पण श्रीमंत नाही म्हणजे हा विषय त्याच्याकरता नाही आहे. तो अगदी चांगला आहे आणि त्यानेच मला यूट्यूबची सगळी काही लाईन दाखवलेली आहे. आणि मला तो वेळेनुसार माझ्याकडं तर यूट्यूबवर तो लक्ष ठेवता येईल, मला चांगलं माहीत आहे. पण असू द्या, आता कधी शिकवतो मला इंस्टाग्राम ते आता बघू. पण मला इंस्टाग्राम कधी पण असं वळायचं आहे असं मला सांगितलं गेलं आहे. ठीक आहे. दुसरं असं की मित्रांनो, मी मागे एक गाणं टाकलं होतं, कोणतं होतं गड्या, लोग कहते मैं शराबी नाही. तर त्याला डायरेक्ट आहे ना खूप जणांनी पाहून घेतलं एका वेळेमध्ये. तसं आता एक बी व्हिडिओ माझा कोणी पाहत नाही आहे.
मी रोज तो ट्रायल करतो, रोज ट्रायल करतो, पण कोणाला वेळच नाही. काय बोर झाले का? पण बोर होऊ नका बरं, अजिबात बोर व्हायचं नाही. चल तर ठीक आहे, मग मी आता तुम्हाला एक गाणं ऐकवतो आणि लवकरच आपला ब्लॉग पण संपवतो, ठीक आहे. कोणतं गाणं ऐकवू? कौन सा गाणं सुनाओगे? तर मी आता जे गाणं यूट्यूबला दिलं आहे, मैं तुझे छोड़ के कहाँ जाऊंगा, हेच गाणं म्हणत होतो 2 कडी. मैं तुझे छोड़ के कहाँ जाऊंगा, मेरे भोले सनम तेरे सर की कसम, जाके जल्दी ही मैं लौट आऊंगा, मैं तुझे छोड़ के कहाँ जाऊंगा. अर्थपूर्ण गाणं आहे की मी तुला कसं काय सोडून जाऊ, मी तुझ्याजवळच राहील. ठीक आहे मित्रांनो, माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि माझं जे 99 सबस्क्रायबर आता 100 आहे तो प्लीज करून द्या. तोपर्यंत पुढच्या रविवारी भेटूया. आज मी घाईत पण आहे, मला एका ठिकाणी जायचं आहे दर्शनाला, त्याच्यामुळे मला थोडंसं वेळच लागेल, पण मी हा व्हिडिओ बनवला. ठीक आहे, काळजी घ्या आणि पुढच्या रविवारी नक्की भेटा, मी पण भेटेल, काहीतरी नवीन आणेल मी बोलायला. ठीक आहे, ओके बाय, टेक केअर, बी केअरफुल. मी पण. थँक्यू सो मच, बाय.